सर्वांना एकदा गुड मॉर्निंग। बघा आपण प्रॅक्टिस सेट 2.6 बघत होतो कोणाचा मॅथ पार्ट 2 चा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा। मग आता आपण याचे ऑलरेडी 3 एक्झाम्पल बघितले, बरोबर ना? किती बघितले? 3। मागच्या लेक्चर मध्ये आपण 3 ऑलरेडी एक्झाम्पल बघितले। आता पुढचे आपल्याला एक्झाम्पल बघायचे एक्झाम्पल नंबर 4 पासून। पण पुन्हा सांगतो चांगली प्रॅक्टिस करा, पहिले एक्झाम्पल कळाले तरच पुढचे एक्झाम्पल कळतील। प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये सर्व वर्ड प्रॉब्लेम आहे आणि वर्ड प्रॉब्लेम चांगले कळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.2 2.3 चांगली येणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यातच जास्तीत जास्त आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहे। मग आता आपल्याला ह्या वर्ड प्रॉब्लेम पुढे काय आपल्याला सॉल्व्ह करायचे। मग बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे बरं? 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलं? 4 नंबरचा क्वेश्चन, विवेक इज older than किशोर by 5 years। म्हणजे काय म्हटलंय बरं? विवेक हा किशोर पेक्षा किती वयाने जास्त आहे? 5 वर्षांनी जास्त आहे। कोण जास्त आहे 5 वर्षांनी? कोण जास्त आहे? विवेक। कोणापेक्षा? किशोर पेक्षा। म्हणजे विवेक मोठा आहे, किशोर लहान। बरं पुढे काय दिले बरं आपल्याला? नेक्स्ट, the sum of the reciprocal of their age is 1/6। त्या दोघांच्या वयांची रेसिप्रोकल, रेसिप्रोकल म्हणजे काय माहिती आहे ना? उलटे। उदाहरणार्थ मी जर तुम्हाला म्हटलं x, x चा रेसिप्रोकल किती असणार आहे? 1/x। 3 चा रेसिप्रोकल काय असणार आहे? 1/3। याला म्हणतो आपण रेसिप्रोकल। रेसिप्रोकलचा अर्थ जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो न्यूमरेटर मध्ये लिहायचा, आणि जो न्यूमरेटर मध्ये 1 असतो तो कुठे लिहायचा असतो? डिनॉमिनेटर मध्ये। याला रेसिप्रोकल म्हणतात। आणि याची रेसिप्रोकल किती सांगितली बरं आपल्याला? 1/6 सांगितली। आणि पुढे काय विचारलंय? फाइंड देयर एज। आणि त्यांचं मग आता वय काय आहे, त्याचं एज किती आहे आपल्याला विचारलंय। क्वेश्चन काय सर्वांना? मग आता आपण एक एक कन्सिडर करू। मग आता लहान कोण आहे बरं इथं? लहान कोण सांगितलं आपल्याला? किशोर सांगितलं, बरोबर ना? मग आता बघा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह आहे। लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी काय मानून घ्यायचंय? x। एकाचं वय काय आहे? x आहे। किशोरचं वय आपण किती मानलं? x मानलं। आता विवेकचं वय किती सांगितलं आपल्याला? किशोर पेक्षा 5 इयर मोर सांगितले, जास्त सांगितले। मग मला सांगा, therefore the present age of Vivek is equal किती राहणार आहे रे? x + 5। जे काही किशोरचं आहे का त्याच्यात किती वय असते? 5। म्हणजे किती जाणार आहे? x + 5। हे कोणाचं वय असणार आहे? किशोरचं वय आहे, बरोबर? हे झाले दोन स्टेटमेंट। पहिले स्टेटमेंट काय सांगितलं होतं आपल्याला की प्रेझेंट एज ऑफ विवेक 5 इयर मोर दॅन किशोर। किशोर पेक्षा विवेकचं 5 वर्ष वय काय जास्त आहे। हे दोन स्टेटमेंट आपले संपले। आता पुढचं स्टेटमेंट आपल्याला काय दिलेलं आहे बरं? तर दोघांच्या एजची समची रेसिप्रोकल ही किती दिली आहे? 1/6। मग आता रेसिप्रोकल दिली आहे म्हणजे याच्या पण एजचं काय करायचं आपल्याला? रेसिप्रोकल। आणि याच्या पण एजचं काय करायचंय? रेसिप्रोकल। रेसिप्रोकल म्हणजे काय? उलटी। आलं लक्षात? मग हे डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतं तर डिनॉमिनेटर मध्ये न्यायचे, न्यूमरेटर असतं तर डिनॉमिनेटर मध्ये न्यायचे। मग आता बघा काय दिले? बाय गिवन कंडिशन। काय दिली गिवन कंडिशन? रेसिप्रोकल दिले। मग 1/x झाला का रे? किशोरचं रेसिप्रोकल झाला इथं। किशोरचं वय काय होतं? x, त्याचा रेसिप्रोकल काय झाला? 1/x। किशोरचं एज किती आहे? x + 5 आणि त्याचा काय घ्यायचा आहे? रेसिप्रोकल। म्हणजे 1/x + 5। आणि याची सम म्हटले, सम म्हणजे काय रे? ऍडिशन। आणि सम किती दिली बरं आपल्याला? सम किती दिली आपल्याला? इज इक्वल टू काय दिले? 1/6। आली का मांडणी? जमली सगळ्यांना? इथपर्यंत काय कोणाला अडचण राहील का? नक्की नाही। आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। याच्यापासून काय बनवायचं आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन। आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन एकदा बनलं तर मग आपल्याला ते पुढचं x च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतात। मग आता बघा, जर डिनॉमिनेटर जर 2 आहे तर काय करायचं असतं? नेहमी क्रॉस मल्टिप्लिकेशन। मग येणे काय करा? याला मल्टिप्लाय करा। आता ह्या x + 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर फरक पडणार आहे का? नाही। म्हणजे काय लिहू शकतो? x + 5 प्लस म्हणजे प्लस आहे प्लस x * 1 किती जाणार आहे? x।
आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर जे डिनोमिनेटर असतात का त्यांचं काय होतं मल्टिप्लिकेशन म्हणजे किती होणार आहे x * x + 5 या दोघांचं काय केलं मल्टिप्लिकेशन इज इक्वल 1/6 ते ऍज इट इज आहे याला काहीच केलेलं नाही आपण लक्षात येईल का मग आता पुढे काय बघा आता कॅल्क्युलेशन करायचं इथं काय होतं देअरफॉर x + x म्हणजे किती होणार आहे 2x प्लस किती आहे 5 अपॉन आता इथं तर काय रे मल्टिप्लिकेशन आहे ना इथे ऍडिशन होते म्हणून मी काय ऍड करू टाकलं इथं मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं x * x किती होणार आहे x प्लस x * 5 किती होणार आहे 5x इज इक्वल टू किती रे 1/6 इक्वल काय पुन्हा इक्वल टू च्या अपोजिट असलं की पुन्हा काय होतं रे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन मग आता इनी याला मल्टिप्लाय करा इनी याला मल्टिप्लाय करा मग आता काय बघा देअरफॉर x या 6 ने टोटल ला मल्टिप्लाय केला काय होईल 6 * 12x प्लस 6 * 5 = 30 इज इक्वल टू 1 याला मल्टिप्लाय केला काही फरक पडेल का रे नाही म्हणजे किती येणार इज इक्वल टू x² + 5x इक्वल काय आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये राइट हँड साइडला फक्त कोण असतो 0 बाकी सर्व काय पाहिजे लेफ्ट हँड साइडला मी सर्व पुस्तक आपण पुढे आणू लेफ्ट हँड साइडला बाजूला काय पाच इकडे आणतो मी सर्व किंवा एक काम करा हे सर्व तिकडे घेऊन जा आणि इक्वल टू 0 लिहिलं तर चालतं काही प्रॉब्लेम नाही कारण x² ची टर्म आपल्याला प्लस मध्ये पाहिजे ना म्हणून मी काय लिहितो बघा x² प्लस किती बरं 5x या सर्वांना मी तिकडे टाकलं किती होणार आहे -12x - 30 आणि इज इक्वल टू काय आहे अजून कोणाचं कॅल्क्युलेशन होईल का रे 5x आणि 12x चं होईल मग एक प्लस आणि एक काय मायनस मग दोघांची काय होणार आहे सबट्रॅक्शन मग 12 मधून 5 गेलं किती राहणार आहे 7 किती राहणार आहे 7 आणि x असं राहणार आहे मग मोठ्या नंबरला कोणतं साइन मायनस साइन इथं पण काय राहणार आहे मायनस बाकी x² आणि इकडं -30 तसंच राहणार याला काही चेंज होणार आहे का झालं का आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं का माझी क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन हे आलं पाहिजे कोणत्यातरी दोन नंबरचं आणि ऍडिशन हे आलं पाहिजे असे दोन नंबर सांगा बरं मला कोणते पण मल्टिप्लिकेशन 30 आलं पाहिजे आणि ऍडिशन काय आली पाहिजे -7 असं कोणतं राहील बरं सिंपल आहे यार व्हेरी गुड 10 3 * 30 10 3 * 30 बट ऍडिशन किती आली पाहिजे मग इथे जे साइन असते मोठ्या लिहून टाकायचं मग कोणाला द्यायचं मायनसचं साइन 10 ला आणि याला काय द्यायचं मग प्लस मग -10 + 3 किती होणार आहे -7 आणि 10 3 * 30 मायनस इंटू प्लस मायनस सर्व मॅच झालं आपलं आलं लक्षात मग आता या -7x च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं बरं -10x and +3 बरोबर का नाही मग काय होईल नेक्स्ट बरं देअरफॉर पहिली लास्ट टर्म कशी राहणार आहे x फक्त मध्ये चेंज होणार आहे -10x + 3x - 30 0 आलं लक्षात आता ह्या दोघांमधून कोणतरी कॉमन येतो पण त्याने पहिल्या दोघांमधून कोणतरी कॉमन येतो ना यांच्यामधून कोणतरी एक कॉमन येणार आहे आणि यांच्यामधून सुद्धा कोणतरी एक कॉमन येणार आहे मग कोण कॉमन येणार आहे पहिल्या दोन x कॉमन येणार आहे x² मधून x कॉमन काढला काय राहील x - इथं प्लस आहे म्हणून प्लस 3 कॉमन निघेल डायरेक्ट दोन म्हणजे x मायनस इथं येणार आहे 30 मधून 3 कॉमन काढलं 10 राहील ना कारण की 3 10 30 इज इक्वल टू किती इथं 0 दोन्ही बॉक्स सेम आले का तरच आपला आन्सर बरोबर आहे अन्यथा नाही माझा दोन बॉक्स पैकी एकच बॉक्स घ्या x - 10 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x + 3 आता दोन्ही पण इक्वेशन आपल्याला सेपरेट लिहायचे असतात आणि देअरफॉर काय होईल x - 10 = 0 और x + 3 = 0 हा माइनस है तिकडे याला काय आहे प्लस देअरफॉर x = 10 और x = -3 मग आता काय करायला लावलंय बरं x ची व्हॅल्यू म्हणजे काय रे किशोरचा h मग किशोरचा h किती मानले आपण x मग मला सांगा किशोरचा h 10 आहे का -3 आहे 10 आहे -3 का नाही राहणार h नेवर बीन निगेटिव्ह कधी निगेटिव्ह असतं का नाही कधीच ते नसतं म्हणून ते काय राहणार आहे पॉझिटिव्ह इथे हे वाक्य लिहित चला काय h नेवर इन निगेटिव्ह
निगेटिव्ह मध्ये कधीच नसतं. मग निगेटिव्ह मध्ये नसतं म्हणजे काय राहणार आहे x = 10 म्हणजे 10 हे कोणाचं हे राहणार आहे किशोरचं. therefore presence age of Kishore is 10 years. 10 आणि अजून कोणाचं विचारलं बरं विवेकचं पण प्रेझेंट एज ऑफ विवेक इज किती राहणार आहे विवेकचे एज किती आहे x + 5 किती आहे x + 5 मग x किती आहे आपला 10 10 + 5 किती होणार आहे 15 कळलं का सर्वांना एकदम काही डाऊट आहे का थोडाही काही डाऊट असेल तर विचारा बोल काय आहे कोणताही स्टेप नाही का आली का क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात ऍडिशन असली का इक्वल टू जर असेल आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर असेल तर काय करतात क्रॉस मल्टिप्लिकेशन इन याला क्रॉस मल्टिप्लाय केलं मग x + 5 * 1 काय आहे x + 5 प्लस ला प्लस असं घेतला x 1 जा x मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लिकेशन असतं मग x ला x असं ठेवला आणि x + 5 चं काय केलं मल्टिप्लिकेशन मग आता ही इथे स्टेप आली इथं काय बरं x + 5 + x आहे म्हणजे x + x काय होणार आहे 2x 5 तसंच लिहिला पण इथं काय आता मल्टिप्लिकेशन मग x * x म्हणजे काय होणार x² प्लस ला प्लस घेतला x * 5 म्हणजे काय 5x येईल का लक्षात नक्की एकदम कळालं की एक्झाम्पल सरांना नक्की कळालं काय डाऊट राहील का नाही उद्या मला सगळे लिहून आणायचे दाखवायचे आता एक्झाम्पल नंबर कोणता घ्यायचा आपल्याला प्रॅक्टिस सेटचा पुढचा एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5 पाचवे बघू आपण रीड करू काय पाचवे एक्झाम्पल काय बरं सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅट इन द फर्स्ट टेस्ट म्हणजे काय काय सुयश ना सुयशला पहिल्या टेस्ट पेक्षा दुसऱ्या टेस्ट मध्ये किती मार्क्स जास्त मिळाले 10 मार्क्स किती मार्क्स जास्त मिळाले 10 मार्क्स पुढे बघू आपण 5 times the score of the second test is same as square of the score in first test आता सेकंड टेस्ट मध्ये जेवढे काही मार्क्स मिळाले का त्याच्या 5 टाइम्स घेऊ आणि पहिल्या पेपरला जेवढे मार्क्स मिळाले का त्याचा स्क्वेअर केल्यानंतर दोन्ही पण मार्क्स किती होतात इक्वल दोन्ही पण मार्क्स का होतात इक्वल तर आपल्याला विचारलंय फाइंड द स्कोर इन फर्स्ट पेपर और सेकंड पेपर फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट तर पहिल्या टेस्ट मध्ये किती स्कोर आहे ते आपल्याला विचारलंय क्वेश्चन कळाला काय म्हणजे आपल्याला दोन माहिती दिली एक कंडिशन दिली आणि खाली एक क्वेश्चन दिला या चार स्टेटमेंट पैकी जवळपास स्टेटमेंटच नसतं चार स्टेटमेंट असतात आपल्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये पहिल्या स्टेटमेंटनी काहीतरी ऍझ्युम करायचं असतं पहिल्या दोन स्टेटमेंटनी तिसऱ्या किंवा दुसऱ्या स्टेटमेंटनी कंडिशन दिली असते ती मॅच करायची असते आणि त्याच्यावर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आणि पुढे सॉल्व करायचं एवढीच प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तरतूद असते बाकी काहीच नाही आलं लक्षात मग आता आपण सॉल्व करू काय बरं काय सांगितलं बरं आता पहिल्या पेपरचा काय स्कोर मानू आपण x वगैरे मानून घेऊ ना लेट द काय म्हटलं बरं आता लेट द स्कोर ऑफ सुयशचा कोणत्या पहिल्या पेपर मध्ये इन द फर्स्ट पेपर आहे का फर्स्ट टेस्ट किती मानू बी त्याला पहिल्या टेस्टला किती मार्क्स मिळाले x मार्क्स मिळाले हे आपण अजून करू सेकंड टेस्टला किती मार्क्स मिळाले बरं पहिल्यापेक्षा 10 मोर जास्त व्हेरी गुड म्हणजे लेट द स्कोर ऑफ सुयश in the second test is equal किती होणार आहे x plus पहिल्या पेपर मध्ये जर x मार्क्स मिळाले असेल तर सेकंडला किती मिळणार 10 जास्त म्हणजे x प्लस किती होणार आहे आता कंडिशन काय दिली बाय गिवन कंडिशन
आता आपल्याला गिवन कंडिशन काय दिली आपल्याला बघायची. गिवन कंडिशन काय सांगितली बघा. आपल्याला असं म्हटलेलं आहे त्यांनी की सेकंड पेपरचे 5 टाइम्स हे कोणा एवढे आहे, फर्स्ट पेपरच्या स्क्वेअर एवढे आहे. फर्स्ट पेपरच्या स्क्वेअर एवढे. लक्षात आलं ना. ही कंडिशन दिली. आपण तेच करू ना. म्हणजे काय पहिल्या पेपरचा काय पाहिजे आपल्याला, स्क्वेअर. हे मार्क्स कोणा एवढे आहे म्हणजे इक्वल कोणा एवढे आहे, दुसऱ्या पेपरच्या 5 टाइम्स एवढे. मग दुसरा पेपर काय बरं, x + 10 याची किती करायची 5 टाइम्स. आणि हे दोघं पण काय सांगितलं आपल्याला, इक्वल. झालं आपलं काय इक्वेशन तयार. कळलं मी काय बोललो. आपल्याला काय म्हटलंय, सेकंड पेपरचे 5 टाइम्स आणि पहिल्या पेपरचा स्क्वेअर हे दोघं पण सेम म्हणजे इक्वल. लक्षात नक्की माझी हिस्सा आपल्याला सॉल्व करायचंय. आणि एक लक्ष द्या, x² = 5 * x किती होणार आहे, 5x + 5 * 10 किती होणार आहे, 50. पण आपण राईट हँड साइडला फक्त कोण ठेवतो रे, 0. म्हणजे सर्व काय माहिती आपल्याला आता लेफ्ट हँड साइडला. therefore x² - 5x - 50 = झालं का रे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं ना आपलं. माझे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तयार झाला असेल तर आपल्याला असे नंबर 2 फाइंड आउट करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 50. ऍडिशन किती आली पाहिजे, -5. असे दोन नंबर शोधायचे. कोणते बरं, 10 5 चा. पण इथं काय आलं पाहिजे रे, -5. मग याला आपण मायनस देऊन याला काय देऊ, बघा ना. -10 + 5 म्हणजे -5 होतो ना. आणि मायनस इंटू प्लस मायनस आणि 10 5 चा 50 सर्व मॅच झाला. मग याला पण काय मानून घ्यायचं, x. आणि इथं पण काय मानून घ्यायचं, x. हे कोणाला रिप्लेस करायचे बरं, त्या -5x ला काय करायचे, रिप्लेस. मग आता काय होईल बघा, therefore पहिली आणि लास्ट टर्म तीच राहतील. म्हणजे x² - 10x + 5x - 50 = 0. लक्षात. मग आता बघा याच्यातून कोणतरी एक कॉमन येणार आहे, याच्यातून सुद्धा कोणतरी एक काय येणार आहे, कॉमन येणार आहे. मग कोण कॉमन येईल बरं, x कॉमन येईल. x स्क्वेअर मधून x कॉमन आलं, x - 10. x आपण बाहेर काढले. इथं प्लस आणि इथं प्लस राहणार आहे. 5 कॉमन येणार आहे. मग इथं काय आहे, x - 5 चा 10 आणि x इक्वल किती आहे, 0. आले का दोन बॉक्स सेम. दोन बॉक्स सेम आले तरच आपलं एक्झाम्पल बरोबर आहे, अन्यथा नाही. मग आता दोन बॉक्स असेल त्याच्याऐवजी आपण काय करतो, एकच ब्रॅकेट घेतो. therefore काय येणार इथं, x - 10 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये जे बाहेर उरलेले ते घेतो आपण, x + 5 = 0. आता दोन्ही इक्वेशन आपल्याला काय करायचे, सेपरेट लिहायचे. सेपरेट लिहायचे असेल तर therefore x - 10 = 0. और दूसरा काय असू शकतं, x + 5 प्लस एक अपोजिट साइड निघाला माइनस. therefore x = काय, 10. और माइनस प्लस निघाला काय होईल, माइनस. x = -5. मग आता मला सांगा स्कोर हा निगेटिव्ह मध्ये असेल का, नाही. निगेटिव्ह मध्ये नाहीये. म्हणजे कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणून आपण इथं पुन्हा स्टेटमेंट लिहू शकतो काय, स्कोर नेवर इन निगेटिव्ह. स्कोर नेवर म्हणजे स्कोर हा निगेटिव्ह मध्ये नाहीये. मग स्कोर जर निगेटिव्ह मध्ये नसेल तर आपण काय म्हणू शकतो, x = 10. म्हणजे काय म्हणू शकतो, therefore the score of Suyesh in the first test. फर्स्ट टेस्ट मध्ये किती स्कोर असतात त्याला, x म्हणजे किती आहे, 10. आणि सेकंड मध्ये किती असणार आहे, द स्कोर ऑफ सुरेश इन सेकंड टेस्ट मध्ये किती असणार आहे, 10 जास्त. 10 जास्त म्हणजे काय, 10 + 8 किती होणार आहे, इथं लक्षात. नक्की एकदम काय, नक्की काल कुठे होते, काल होती का तू, दोघी होते का, कसं परवा नव्हते माझे लेक्चर नव्हते ना पहिले, परवा कुठे गेले. अच्छा गाडी घेऊन टाकायची मस्त काय कोर्स घेऊन टाकायचं ना पप्पांना 10-20 वर्ष हा तरी मला तुम्ही दिसला जरा
सीट दिली. मी म्हणणारच होतो त्यासाठी सीडीला गेले तुला. दोघी पण गेल्या होत्या ना. साईबाबाचं दर्शन घ्यायचं. साईबाबा म्हणजे काही देवाचे. पण याचा अर्थ हा नाही का साईबाबा तुम्हाला मार्क्स पाडून देते. साईबाबा तेव्हाच मार्क देतील जेव्हा तुम्ही अभ्यास करशाल. आणि जर बिगर अभ्यासाचे साईबाबा जर मार्क्स पाडून दिले असते ना तर मी मंदिरातच जाऊन बसलो असतो. उठतच नाही आता. मला कलेक्टर कर नाही तर उठणारच नाही बाबा इथून. म्हणजे बाबा आपल्याला करतील पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जास्त अभ्यास करावाच लागेल. असं होणार नाही डायरेक्ट. ते मग मंदिरात काय जायचं. मंदिरात जायचं पण मग काय तरी एनर्जी मिळते, फ्रेशनेस वाटतो. अभ्यासाला काय एनर्जी मिळते. याचा अर्थ हा नाही का मंदिरात गेलो दर्शन घेतलं आणि आलेले की चांगला स्कोर आला असं होणार नाही. अभ्यास करावाच लागेल. जरी तुम्ही परवा गेले होते तर तिकडून आल्यानंतर तुम्ही हे लेक्चर जे झाले ते बघून पुन्हा सॉल्व्ह करायला पाहिजे होतं पण तुम्ही ते केलेलं नाही. अशा तुम्हाला 10वीला मोठा फटका बसेल. आणि याचा तुम्हाला हे सर्व जे मी भरपूर वेळेस सांगितलं का ते तुम्हाला कधी आठवणार आहे. सर्व कधी आठवणार आहे. पेपर झाल्यावर. अजून मग तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. याचं वाईट सर्वात जास्त कोणाला वाटणार आहे. पेपरला कमी मार्क्स मिळाल्याचं वाईट सर्वात जास्त कोणाला वाटेल. सर्वात जास्त मला वाटतं. लय वाईट वाटतं. कारण की वर्षभर मी तुमच्या समोर होतो. वर्षभर मी तुम्हाला जीव काढून शिकवलं आणि तुम्ही आले 40-50% पाडून. त्याला कुत्र इच्छा देत नाही. आणि शिवाय तुम्ही हुशार पुरी सगळे म्हणजे खरोखर लय हुशार आहे. चेष्टा नाही करते पण लय हुशार आहे. आणि मी म्हणजे मस्त सुटला. चला एक्झाम्पल नंबर आता कोणता बघायचा आपल्याला 6. बघा तुमच्या समोर एक रीड करतो काय. मिस्टर कसम रन अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थ पॉट. एक मिस्टर कसम आहे तो काय बनवतोय. पॉट बनवतोय, भांडं बनवतोय. काय बनवतोय. भांडी बनवतोय. बघा पुढे काय. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट ऑन डेली बेसिस. तो दररोजचे काहीतरी भांडे बनवतो म्हणजे 5, 10, 15 काहीतरी भांडे तो बनवत असणार. पुढे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 more than 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स. एका पॉटची किंमत नाही दिली त्यांनी काय दिले थोडं फिरून दिलं. एका पॉटची किंमत ही किती आहे. तो जेवढे पॉट बनवतो का रोज त्याच्या 10 टाइम्स. त्याच्या काय आहे 10 टाइमच्या ₹40 जास्त आहे. म्हणजे तो जर तो 10 पॉट जर बनवत असेल तर 10 पॉटची 10 टाइम्स किती होणार आहे 100. आणि 100 प्लस 40 म्हणजे किती होणार आहे ₹140 असेल असं वाटतंय. ध्यान झालं ना. म्हणजे तो जेवढे पॉट बनवतोय का त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय करायचं 40 ऍड करायची. ही एवढी जी काही किंमत मिळेल का ती एका पॉटची किंमत. लक्षात आलं क्वेश्चन. नेक्स्ट पुढे काय आपण if production cost of all pots per day ₹600. एका दिवसात तो किती रुपयांची भांडी बनवितोय 600 रुपयाची भांडी बनवतो. टोटल एका दिवसाची भांडी तो बनवतो. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot and number of pot he makes per day. तर एका पॉटची किंमत किती आहे आणि तो एका दिवसात किती पॉट बनवतो आहे या दोन गोष्टी आपल्याला करायच्या. क्वेश्चन कळाला सगळ्यांना. मग आता आपण एक एक स्टेप काय बघूया. मग आता पहिलं काय दिले बघा. आपण काय करतो किती पॉट बनवतो याला आपण एक्स मान. किती पॉट बनवतो याला काय म्हणू एक्स. म्हणून आपण असं लिहू लेट मिस्टर कसम मेक नंबर ऑफ पॉट्स बी काय मानू तो किती पॉट बनवतोय बरं एक्स पॉट बनवतोय डेली बेसिस. डेली किती पॉट बनवतोय एक्स पॉट बनवतोय. एक्स पॉट डेली बेसिस बनवतोय. डेली बेसिस चा अर्थ काय
दररोज किती पॉट बनवतोय तो? नंबर ऑफ एक्स पॉट बनवतोय. लक्षात घ्या. बरं, दुसरं काय म्हटलं आपल्याला? प्रोडक्शन कॉस्ट. दुसरं काय म्हटले? प्रोडक्शन कॉस्ट. बरं, प्रोडक्शन कॉस्ट किती सांगितली? जेवढे तो पॉट बनवतो का त्याचे किती टाइम? 10 टाइम. बघा 10 टाइम. मग x च्या 10 टाइम किती येणार आहे? 10x प्लस किती रुपये? 40. म्हणजे अजून काय करायचं याला? प्लस 40. एवढे रुपये काय असणार आहे? एका पॉटची किंमत असणार. त्याला लगा एका पॉटची किंमत किती आहे? तो जेवढे रोज पॉट बनवतोय का त्याच्या 10 टाइम्स मध्ये 40 ऍड करायची. ही जे टोटल किंमत असते ही किंमत कोणाची असणार आहे? एका पॉटची. आणि तो एका दिवसात किती पॉट बनवतोय बरं? एक पॉट बनवतोय. लक्षात झालं इथपर्यंत? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. पुढची काय सांगतो? सपोज हा एक पेन. जर ह्या पेनची किंमत आहे 25 रुपीज. किती आहे? 25. आणि मी जर दररोज 10 पेन बनवत असेल तर मला किती पैसे मिळणार आहे? 250. 250. म्हणजे तुम्ही काय केलं इथं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे कॉस्ट ऑफ पर पॉट इनटू काय केलं? टोटल नंबर ऑफ पॉट. एका दिवसात किती पॉट होतात ते आणि एकाची कॉस्ट यांचं काय केलं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे एक पेन जर माझा 25 रुपयाला आणि मी जर रोज 10 पेन बनवले तर मला किती पैसे मिळणार आहे? 250. यांचं काय केलं रे? मल्टिप्लिकेशन. मग आता हे एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? का टोटल एका दिवसात त्याला किती पैसे मिळत आहेत? 600 रुपीज. मग मला सांगा ही 600 रुपीज त्याला कशी मिळत असणार आहे? x इंटू यांचं मल्टिप्लिकेशन. बरोबर का नाही? एवढे पॉट बनवतोय आणि एवढे रुपयाला आहे. मग नंबर ऑफ पॉट इंटू प्राइस. नंबर ऑफ पेन इंटू प्राइस यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 250. पण आता इथं किती येणार आहे? 600. बरोबर का नाही? म्हणून therefore बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन दिली बरं? तर टोटल एका दिवसात त्याला किती पैसे मिळत आहेत? 600. ते कसे मिळणार आहे? तर नंबर ऑफ पॉट इनटू काय होणार आहे? कॉस्ट ऑफ वन पॉट. 10x प्लस 40 इज इक्वल ही टोटल एकूण कॉस्ट किती सांगितली आपल्याला? 600. ही कन्सेप्ट कळली का सगळ्यांना? म्हणून मी तुम्हाला पहिली साधी दिली कन्सेप्ट आणि नंतर दिली. लक्षात येईल ना? म्हणजे रुपीज आणि टोटल नंबर ऑफ आयटम यांचं मल्टिप्लिकेशन केलं काय म्हणजे आपल्याला टोटल कॉस्ट. म्हणून आपल्याला टोटल कॉस्ट दिलेली होती म्हणून आपण हा उद्योग केला. कळाला इथपर्यंत? काय डाऊट राहील? नक्की. मग आता यांचं काय करायचं? फक्त कंडिशन जर आपल्याला एकदा कळाली का फक्त काय करायचं यांचं? कॅल्क्युलेशन. मग काय बघा कॅल्क्युलेशन? x इंटू 10x म्हणजे किती येणार आहे? व्हेरी गुड. 10x प्लस ला प्लस घेतला. x इंटू 40 किती येणार आहे? 40x इज इक्वल किती येतं? 600. इथपर्यंत कळालं सर? राइट हँड साइडला आपण फक्त कोण ठेवतो? 0. बाकी सर्व काय आणतो? लेफ्ट हँड साइडला. therefore 10x square plus 40x minus 600 is equal to 0. बट आता ही 600 खूप मोठं होतं कॅल्क्युलेशन करायला. मग प्रत्येक 10 ने डिवाइड होईल बघा. दिसतंय ना? 10 10 10 सगळ्यांमध्ये म्हणजे 10 ने डिवाइड होईल. मग आपण काय करू इथं? डिवाइडिंग both side by 10. 10 ने काय करू शकतो आपण? डिवाइड. 10 ने जर डिवाइड केलं 10 आपण 10 काय होणार फक्त इथं मग x एक काम करून मी चिन्हच लिहितो म्हणजे आपल्याला ते चला काय x स्क्वेअर प्लस इथं प्लस ह्या 10 ला 40 ला 10 ने 0 0 गेला म्हणजे काय राहणार आहे? 4x मायनस 0 0 गेला म्हणजे किती राहणार आहे? 60 इज इक्वल किती राहणार आहे? आलं का क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं? आलं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर आपल्याला फक्त काय करायचं आता? त्याचे फॅक्टर्स काढायचे. मग मला सांगा असे कोणते दोन नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन 60 यायला पाहिजे, ऍडिशन 4 यायला पाहिजे? 10 6 जा 60. ऍडिशन किती आली पाहिजे? प्लस 4. मग याला मोठ्याला प्लस द्या छोट्याला काय द्या? मायनस. 10 मायनस 6 किती आलं? 10 into 6 60 प्लस इंटू मायनस काय आलं रे? मायनस. सर्व काही मॅच आहे आपलं. मग आता बरोबर आहे. आपण पुढे सॉल्व करू. मग आता याला पण x
आणि याला पण x मानून घ्या. काय करायचे, याला रिप्लेस करून टाकायचे. आता काय बरं पुढची स्टेप, therefore x² plus 10x minus 6x minus 60 is equal to किती होणार आहे. आता कोणतरी कॉमन निघतो, पहिल्या दोन मधून कोण कॉमन निघणार आहे, फॅक्टर. याच्यातून पण कोणतरी कॉमन निघणार आहे. आपण बघू काय होईल. x कॉमन काढला काय होईल बरं मध्ये, x plus 10 इथं मायनस येतो, मायनस इथं पण 6 इथं सुद्धा 6 आहे बघा. 10 into 6 म्हणजे 60 होतो ना. मग 6 इन ब्रॅकेट x plus 10 is equal to काय होणार आहे, 0. आले का दोन बॉक्स आहेत. दोन बॉक्स जर सेम आले असेल तर त्यापैकी एकच बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे x plus 10 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होणार आहे, x minus 6 is equal to 0. दोन्ही पण इक्वेशन काय करून घ्या, सेपरेट करून घ्या. therefore काय होईल, x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. हा प्लस इकडे काय होईल, मायनस. therefore x is equal to minus 10 or x is equal to plus 6 मायनस काय झालं. मग आता मला सांगा, तो जो काही कसम आहे तो काय करतोय, x काय मांडलं होतं d, तो किती क्वाड बनवतोय. मग क्वाड बनवणे मायनस मध्ये राहील कधी कधी काय राहणार आहे, प्लस मध्ये. म्हणून क्वाड विल नॉट बी इन निगेटिव्ह, तो निगेटिव्ह मध्ये नसेल. आणि तो नसेल तर आपण काय म्हणू शकतो, therefore मिस्टर कसम make number of pot in daily basis. 6. Daily basis is 6. आणि हे झालं नंबर ऑफ पॉट. आणि दुसरं काय विचारलं बरं, एका पॉटची प्राइस किती. मग एका पॉटची प्राइस किती कन्सिडर केली आहे बरं आपण, प्राइस किंवा कॉस्ट मध्ये, सॉरी काय म्हणते इथं, कॉस्ट of one pot किती मांडलं होतं आपण इथं, 10x plus 40. x ची व्हॅल्यू किती आली आपली, 6 आली. मग 10 into 6 plus 40 मग 60 plus किती झाले, 40 म्हणजे किती झाले, 100 रुपीज. म्हणजे एका पॉटची व्हॅल्यू किंमत किती असणार आहे, 100 रुपीज. असतो किती पॉट बनवतोय दररोज, 6 पॉट बनवतोय. मग बघा 100 गुणिले 6 100 into 6 किती होणार आहे, 600. आलं का, नाही असंच करायचं, डायरेक्ट केला मार्क्स नाही मिळत. येईल का लक्षात इथपर्यंत, काही डाऊट राहील का, नक्की एकदम. पुढचं एक्झाम्पल बघायचं आपल्याला, एक्झाम्पल नंबर 7. बघा तुमच्या समोर एक्झाम्पल बघा काय, प्रतीक takes 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. बघा प्रतीक नावाचा मुलगा आहे, तो काय करतोय, बोटिंग करू राहिला. बघा हे काय बरं, नदी असणार आहे आणि त्याच्यावरती तो काय करू राहिला बरं, आता बोटिंग करतोय. कोण, प्रतीक. प्रतीक बोटिंग करू राहिला. काय म्हटले बरं, प्रतीक हा 8 आवर मध्ये 8 तासांमध्ये काय 8 आवर्स मध्ये तो डाउनस्ट्रीम पण जातो आणि अपस्ट्रीम पण येतोय. डाउनस्ट्रीम म्हणजे नदीच्या प्रवाहासोबत, त्याला डाउनस्ट्रीम म्हणतात. आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजू. तो जातो पण किती आहे, 8 किलोमीटर, सॉरी किती आहे, 36. म्हणजे टोटल डिस्टन्स किती बरं, 36 किलोमीटर. हा 36 किलोमीटर जातो पण आणि येतो पण, म्हणजे डाउनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमला टोटल किती वेळ लागतोय बरं, 8 आवर्स. लक्षात आलं. सेकंड काय, पुढे काय स्टेटमेंट आहे, the speed of boat in still water is 12 meter. स्टील वॉटर म्हणजे काय, शांत पाणी. शांत पाण्यामध्ये बोटीचा वेग किती बरं, 12 किलोमीटर पर आवर. शांत पाणी म्हणजे पाणी काही वाहत नाही, शांत आहे. त्याच्या बोटीचा वेग किती बरं, 12 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासात किती जवळ 12 किलोमीटर जाते. नेक्स्ट, पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर आता ही जी काही नदी होती का, ह्या नदीचा जो स्पीड आहे तो किती असं विचारलंय. त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह किती स्पीडने आहे ते आपल्याला विचारलंय. त्याच्या नदी त्या बोटीचा वेग किती आहे, 12 किलोमीटर आवर. पण कुठं, शांत पाण्यात. म्हणजे इथं नाही बरं का, शांत पाण्यात कुठं तरी.
पण ती बोट जर इथं आणली तर जायला आणि यायला हे 36 किलोमीटर अंतर किती वेळ लागतोय बरं? 8 किलोमीटर लागतं. तर क्वेश्चन असं विचारलाय की ह्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती आहे? क्वेश्चन कळाला का? पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती आहे? कारण पाण्याच्या प्रवाहाचा जर वेग जास्त असेल तर त्याला कमी टाइम लागत असतो, जाताना जास्त टाइम लागेल. आणि हे सर्वांची एकत्रित बेरीज तुम्हाला दिली 8 तास. 8 तासाची सर्व होऊ राहील. पण बोटीचा याच्यातला वेग नाही दिला, बोटीचा स्वतःचा वेग दिलेला तो किती आहे? 12 किलोमीटर पर आवर. इथपर्यंत कळेल. बाकी आता एक्झाम्पल बघू. आता बघा एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय. आता आपल्याला वॉटर करंट स्पीड विचारले. वॉटर करंट म्हणजे काय रे? म्हणजे पाण्याचा शांत म्हणजे पाण्याचा वेग किती ते आपल्याला विचारले. मग आपण काय करू शकतो बरं? लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी काय मानू घेऊ आपण? x. पाण्याचा जो प्रवाहाचा वेग आहे हा किती बरं? x किलोमीटर पर आवर. हे आपल्याला काढायचं. बरोबर? हे दिलं आपल्याला पहिलं. सेकंड काय दिलंय बरं? स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. शांत पाण्यामध्ये बोटीचा वेग किती सांगितलं आपल्याला? 12 किलोमीटर पर आवर. बरोबर का नाही? शांत पाण्यात बोटीचा वेग किती सांगितलं आपल्याला? 12 किलोमीटर पर आवर. मग आता बघा पहिल्या केस मध्ये काय झालं होतं? पाणी बोट जे आहे ती डाऊन स्ट्रीमने जाऊ राहिले आणि दुसऱ्या काय होऊ राहिले? अप स्ट्रीमने जाते. आणि या टोटल त्याला 36 किलोमीटरला किती वेळ लागतोय? 8 आवर लागतात. किती आवर लागतात? 8. मी तर दोन कंडिशन आहे. एक म्हणजे काय? डाऊन स्ट्रीम आणि एक काय? अप स्ट्रीम. मग डाऊन स्ट्रीम म्हणजे काय? खाली. मग आपण म्हणू शकतो आता पहिले आपण काय बघू? डाऊन स्ट्रीम म्हणजे काय? आता प्रवाहाच्या दिशेने. काय सांगितलं बरं प्रवाहाच्या दिशेने? स्पीड ऑफ बोट. आता काय आहे बघा? स्पीड ऑफ बोट स्पीड ऑफ बोट पुढे काय दिलंय? स्पीड ऑफ बोट इन डाऊन स्ट्रीम इज. आता लक्षात आहे काय सांगतो बघा. ही काय नदी आहे. ह्या ही नदी आता बोट आहे. त्या बोटचा स्पीड जनरली किती बरं? 12 किलोमीटर पर आवर. बरोबर काय? आणि पाण्याचा वेग आता आपण किती मानलाय बरं इथं? x. पाण्याचा वेग किती? x. आता मी सांगतो जर पाण्याचा वेग जर 10 किलोमीटर पर आवर आहे आणि ह्या दिशेने जर एखादी बोट चालली 12 किलोमीटर पर आवर, स्वतःचा वेग किती बोटीचा? 12 किलोमीटर पर आवर प्लस पाण्याचं किती बरं? 10. तर ती बोट कितीच्या वेगाने जाईल रे आता? पाणी ह्या पाण्यामध्ये कितीच्या वेगाने? मी काय सांगितलं का स्वतः बोटीचा वेग स्वतः कितीचा आहे? 12 चा आहे. त्या पाण्याचा पण वेग किती बरं? 10 चा आहे. मग ती बोट जर पाण्यात टाकली तर कितीच्या वेगाने जाईल? 22. 22. काही स्पीड वाढेल ना तिचं? वाढेल का नाही वाढणार? जसा प्रवाह आहे तसेच जर बोट टाकली तर साहजिक जास्त फास्ट जाईल. स्वतःचं पण स्पीड आहे आणि प्लस कोणाचं स्पीड आहे? पाण्याचं पण. म्हणजे तर स्पीडची काय होणार आहे? ऍडिशन. मग इथं पण काय झालं? डाऊन स्ट्रीम. डाऊन स्ट्रीम म्हणजे काय? पाण्याच्या प्रवाहाने जाते. मग आता वॉटरचा प्रवाह इथं जसं केक बोललो होतो मी तसं इथं किती बरं? x आहे. आणि स्वतः बोटीचा प्रवाह किती बरं? स्पीड 12. मग इथं दोघांची काय होणार आहे आता? ऍडिशन. काय होणार आहे? ऍडिशन. म्हणून आपण असं म्हणू शकतो. म्हणजे काय बरं? therefore speed of boat in downstream is पाण्याचा किती बरं? 12 प्लस त्या बोटचा किती? x किलोमीटर पर. हा कशाचा वेग सांगितला मी तुम्हाला? बोटीचा पाण्यातला वेग. हे झालं डाऊन स्ट्रीम. आता दुसरी कोणती कंडिशन आहे बरं? दुसरी कोणती कंडिशन आहे आपली? अप स्ट्रीमची. कोणाची आहे? अप स्ट्रीम. मग आता काय बरं? स्पीड ऑफ बोट इन अप स्ट्रीम इज. अप स्ट्रीम मध्ये किती? अप म्हणजे काय राहतं? वर जायचं. बघा पाण्याचा प्रवाह असा कितीचा आहे बरं? पाण्याचा प्रवाह किती चालू आहे बरं? आता सपोज 10 किलोमीटर पर आवर.
आणि इकडून एक बोट येऊन राहिली, त्या बोटीचा स्वतः वेग म्हणजे या पाण्याच्या व्यतिरिक्त वेग जर 12 किलोमीटर आहे, पण या पाण्याचं ती विरुद्ध दिशेने चालली तर स्पीड कमी होईल का वाढेल? कमी होईल. किती होणार आहे? 12 - 8 म्हणजे खरी बोट कितीच्या वेगाने जाणार इथं? 200. कारण की अपस्ट्रीमला जाताना वेग काय होणार आहे? कमी. कमी म्हणजे सबट्रॅक्शन. मग इथं काय होणार आता? जो पहिला वेग होता 12 याचा वेग काय होणार आहे? कमी. म्हणजे किती होणार आहे बरं? 12 - x km/h. हा वेग कुठे असणार आहे बरं? अपस्ट्रीमला. लक्षात आलं कितीपर्यंत? अपस्ट्रीमला असणार. आता बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. नाव स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो बरं? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन काय असतो? टाइम हा काय फॉर्म्युला आहे. मग आता बघा अप डाउनस्ट्रीमला आणि अपस्ट्रीमला ह्या एकत्रितपणे किती वेळ लागलाय रे? 8 आवर लागलाय ना. म्हणून आपल्याला ते एकत्रित सर्व घ्यायचं. एकत्रित. मग आता पुन्हा एकदा दोन कंडिशन त्या डायरेक्ट कंडिशन दिली चालेल. टोटल डिस्टन्स, टोटल वेळ किती लागलाय बरं? टोटल वेळ किती लागलाय बरं? आपण एक काम करू शकतो. स्पीड आहे ना, पण आपल्याला दिलेला वेळ 1 तासामध्ये ती बोट गेली पण आणि बोट आली पण. एक काम करू, टाइम इथं घेऊन स्पीड इथं टाकतो. म्हणून आपण हा फॉर्म्युला असं लिहू शकतो काय? और टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग बघा टोटल ही जी बोट आहे, ही जी काही बोट आहे ही किती डिस्टन्स कव्हर करते बरं? जाण्याचं आणि येण्याचं 36 किलोमीटर. बरोबर का नाही? माझं लक्ष द्या. टोटल डिस्टन्स किती बरं? 36. म्हणजे म्हणू शकतो बाय गिवन कंडिशन. काय गिवन कंडिशन आहे? डिस्टन्स. टोटल डिस्टन्स किती बरं? 36. आणि आता डाउनस्ट्रीम ने ज्या जाणार आहे त्या कितीच्या स्पीडने जाणार आहे? 12 + x. आणि अपस्ट्रीम ने येणार आहे त्या तिचं डिस्टन्स तेवढंच डिस्टन्स कव्हर करणार. किती करणार बरं ती? 36. आणि कितीच्या स्पीडने येणार आहे बरं आता अपस्ट्रीम ने? 12 - x एवढ्या स्पीडने येणार आहे. आणि ह्या दोघांना एकत्रित किती वेळ लागलाय बरं? 8 आवर. दोघांना एकत्रित किती वेळ लागलाय आता? 8 आवर. इथपर्यंत कळलं सरांना? आता याचं फक्त आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेशन. बरं, हे 36 काय करून घेऊ आपण? कॉमन काढून घेऊ. 36 जर कॉमन जर काढले तर मध्ये काय शिल्लक राहील? 1/12 + x + 1/12 - x ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काय? 36 कॉमन काढून घेतला नाही. आलं लक्षात? आता 36 ला मल्टिप्लाय अपोजिट साइडला गेलं काय होणार आहे? डिवाइड होऊन जाणार आहे. आणि देअरफॉर 1/12 + x + 1/12 - x इज इक्वल टू 8/36. डिवाइड होईल काय कशाने? कशाला? 4 च्या टेबल मध्ये दोघं पण आहे ना. 4 2 जा 8 आणि 4 9 जा 36. ओके. म्हणजे आता काय बरं इथं काय रे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो ना आपण. काय करू शकतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केले नेहमी 1 ला केलं तेच राहणार. म्हणजे काय राहणार आहे? 12 - x मध्ये काय बरं? प्लस. नेहमी याला मल्टिप्लाय केलं काय होणार आहे? 12 + x अपॉन दोघांच्या खाली काय होते बरं? डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे किती होणार आहे बरं? 12 + x and 12 - x इज इक्वल टू किती बरं? 2/9. इथपर्यंत काय? हे 2/9 घेतले ना फक्त. बाकी घ्यायची गरज नाही आपल्याला. ओके. मग आता काय बघा 12 + 12 किती जाणार आहे? 24. आणि -x + x काय होईल रे? अपॉन एक फॉर्म्युला आपण शिकलोय बघा इथं. a + b आणि a - b असलं काय असतं बरं? a² - b². आठवतोय का? बघा काय शिकलो आपण फॉर्म्युला? a + b आणि a - b एकाच्या प्लस एकाच्या मायनस आणि दोघं सेम असतं तर काय होतं बरं? a² - b². असं आपण लिहू शकतो. मग मला सांगा इथं a हा आहे 12 आणि b कोण आहे बरं? इथं x आहे. मग आपण काय करू शकतो? a² म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे? 12 मायनस b² म्हणजे कोणाचा? 1² इज इक्वल टू 2 किती होणार आहे? 9. 2 किती होणार आहे? 9. इक्वल आहे आणि दोघं पण
न्यूमरेटरला असेल किंवा दोघं पण डिनॉमिनेटरला असेल तर डिवाइड होऊ शकतो. म्हणून आपण इथं करू शकतो 2 1 जा 2 2 12 जा 24. बरोबर ना. नेक्स्ट पुढे कॅल्क्युलेशन काय फक्त थोडं कॅल्क्युलेशन मोठे बाकी काही नाही असं. पुढे काय शिल्लक आहे आता आपलं 12 अपॉन 12 चा स्क्वेअर किती होणार आहे 144 मायनस किती होणार आहे x स्क्वेअर इज इक्वल टू किती बरं 1/9. पुन्हा इथं काय करू आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 इंटू काय करू आपण 12 म्हणजे देयरफॉर 12 इंटू 9 12 9 किती होणार आहे 8 108 बरोबर ना. 9 12 जा किती होणार आहे 108 डायरेक्ट करू चालेल ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय नाही आणि एनी 1 ला मल्टिप्लाय केल्यावर हेच तर तिथे येणार आहे म्हणजे किती येणार आहे 144 मायनस x. हा 144 आहे इकडे आला काय मायनस देयरफॉर 108 मायनस 144 इज इक्वल टू मायनस x स्क्वेअर. मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस करा 144 मधून जर 188 जर गेला तर किती राहणार आहे बरं किती राहणार आहे 36 किती राहणार आहे 36. मोठ्या नंबरला कोणतं साइन आहे मायनस इज इक्वल काय करायचं मायनस x स्क्वेअर. दोन्ही का मायनस मायनस असलं काय होणार आहे प्लस म्हणजे देयरफॉर 36 इज इक्वल टू किती आला आपला x स्क्वेअर. पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची रे x ची काढायची म्हणून आपल्याला काय घ्यायची तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. मग आता दोन्ही साइडचं जर आपण स्क्वेअर रूट जर घेतलं तर x स्क्वेअर चा स्क्वेअर रूट किती येणार आहे x आणि 36 चं किती येणार आहे प्लस मायनस 6. स्क्वेअर रूट घेताना नेहमी प्लस मायनस घ्यायचं असतं म्हणजे याचा अर्थ हा झाला देयरफॉर x इज इक्वल टू 6 राईट किंवा x इज इक्वल किती राहणार आहे मायनस 6. पण मला सांगा स्पीड कधी मायनस मध्ये असतं का नाही स्पीड नेव्हर इन निगेटिव्ह म्हणजे आपला आन्सर काय राहणार इथं 6 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 6 म्हणून आपण म्हणू शकतो काय देयरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट is 6 किलोमीटर पर 1 किलोमीटर पर आवर होता ना म्हणजे किती जाणार आहे 6 किलोमीटर पर आवर. थँक यू सो मच.